न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, BBS न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत। मी सरिता परदेशी। पाहुयात आताच्या चालू घडामोडी। पहिली बातमी मुंबईहून। खून का बदला खून से ही प्रत्येक भारतीयांची इच्छा होती, एकनाथ शिंदे म्हणाले। आहे त्याला जशास तसं उत्तर देण्याची सगळ्यांचीच भावना होती, त्यामुळे सगळ्यांनी देशाने याचं कौतुक केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे। ऑपरेशन सिंदूर का मैं स्वागत करता हूं और हमारी भारतीय सेना के जवानों का अभिनंदन करता हूं, उनको बहुत बहुत उनका धन्यवाद भी अदा करता हूं। और इसी के साथ देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का मैं दिल से अभिनंदन करता हूं और उनको भी धन्यवाद देता हूं, क्योंकि पहलगाम में हुआ जो हमला है, निरपराध बेकसूर जो हमारे यात्री जो पर्यटक, उनको बेरहमी से गोलियां दागकर उन्होंने मारा था। ये परिवार के सामने ही हमारे बहनों का सिंदूर मिटाया था और इसीलिए ये ऑपरेशन सिंदूर बहुत ही महत्वपूर्ण है और सभी लोगों के दिल में था कि ये बदला लेना चाहिए। बदले की भावना हर एक देशवासियों के दिल में थी, एक दर्द था, एक गुस्सा था। और आज हमारे भारतीय सेना ने, हमारे तीनों सेना ने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन में एयर स्ट्राइक कर कर ये पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब दिया है। और इसी के साथ पाकिस्तान, मुझे लगता है ये तो ट्रेलर है और आगे देखो क्या होता है। ये पाकिस्तान को पूरी तरह उसका नामो निशान मिटाने का काम हमारा देश करेगा। और मैं ये भी कहूँगा, ये भारत नया भारत है, ये घुसकर मारने वाला भारत है। ये घुसकर मारने वाला भारत, उसने आज पाकिस्तान में ये 9 जो आतंकवादी ट्रेनिंग सेंटर है उनको तहस नहस कर दिया है, ध्वस्त कर दिया है और कई खूंखार आतंकवादी इसमें मारे गए हैं। ये बहुत बड़ी कार्रवाई है और इसलिए मैं फिर एक बार भारत के लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का अभिनंदन करता हूं, क्योंकि जैसे पाकिस्तान ने हमारे आतंकवादियों ने, पाकिस्तान ने हमारे जो पर्यटक है, जो टूरिस्ट है, उनको बेरहमी से मारा था चुन चुन कर, ऐसे ही भारत के जवान पाकिस्तान के ये आतंकवादियों को ढूंढ ढूंढ कर मारेगा। ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा, नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। पुढील बातमी जळगावहून। चोपडा तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी व पपई पिकाचं मोठं नुकसान झालंय। चोपडा तालुक्यासह जिल्हाभरात काल सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने या वादळी वाऱ्यामुळे चोपडा तालुक्यातील धानोरा व आडावत परिसरातील काही गावांमध्ये काही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात काढणीला आलेलं केळी जमिनीवर आडवी पडली आहे, तसेच पपई देखील आडवी पडली। घरावरील पत्रे उडाले, एक म्हैस दगावली आहे। आज चोपडा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे, उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, कृषी अधिकारी RS पाटील, नायब तहसीलदार सचिन बांबळे यांनी नुकसान झालेल्या शेती बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली व प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार प्राचार्य चंद्रकांत सोनवणे यांनी दिले। ज्या शेतकऱ्यांना केळी पीक विमा काढला आहे त्यांनी विमा प्रतिनिधीला तात्काळ नुकसानाची कल्पना द्यावी व ज्यांनी पीक विमा काढला नाही त्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे
कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक करणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे राहणार नाहीत अशी काळजी घेण्याच्या सूचना आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. काल अचानक जोरदार वादळ आलं. त्या वादळामध्ये आमच्या शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. पूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला, महाराष्ट्राचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या वादळाने हिसकून घेतलेले आहे. चोपडा तालुक्याचा जर विचार कराल तर आमचं हे जे आडावत सर्कल आहे, या सर्कलमध्ये जास्त प्रमाणामध्ये वादळ होतं आणि केळीच्या बागा या परिसरामध्ये जास्त आहे. जवळपास 50% केळीच्या बागा ज्या कटायला आलेल्या होत्या की एक महिनाभरामध्ये त्यांची केळी जी होती ती निघणार नव्हती, त्या केळीच्या बागा आज 50% भुईसपाट झालेले आहेत. दुर्दैव आहे, आमचे शेतकरी बांधव राबतो, कष्ट करतो खूप आणि आता तोंडाशी घास येतो आणि निसर्ग अशा पद्धतीने हिरावून घेतो. त्याचप्रमाणे पपई असतील, बाजरी असेल, याचंही नुकसान झालेलं आहे. रस्त्याने खूप झाडं पडलीत, विजेचे खांब पडलेत. या साऱ्या यंत्रणेला काल जेव्हापासून पाऊस चालू झाला, वादळ सुरू झालं, तेव्हापासून सूचना दिलेल्या आहेत. तहसीलदार महोदय थोरात साहेबांशी बोलणं झालं. थोरात साहेब आज सकाळपासून माझ्याबरोबर आहेत. प्रांत पोटोले साहेब जे हे सुद्धा सकाळपासून बरोबर आणि सर्वीकडे पंचनामे करत आहेत. कृषी अधिकारी आहेत, BDO साहेब आहेत. कलेक्टर महोदयांशी काल बोलणं झालेलं होतं आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांनी कालच सूचना दिल्या होत्या की जिथे ते नुकसान झालं आहे त्या संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करावे. मी शेतकऱ्यांना या माध्यमातून विनंती करणार आहे, आपल्या प्रत्येकाच्या शेताचा पंचनामा होणार, ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई महाराष्ट्र शासनाच्या वतीने. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी नागपूरहून. भारताने करारा जवाब दिला अशी भावना व्यक्त करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर येथील भारत माता चौकात आनंद उत्सव साजरा केलाय. भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक हल्ल्यात पाकिस्तानचे 90 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. भारताने करारा जवाब दिला अशी भावना व्यक्त करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर येथील भारत माता चौकात आनंद उत्सव साजरा केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केलाय. देशाचे कणखर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला उत्तर दिलं की जर अशा प्रकारे हल्ले भारतावर केले तर त्याला जसेचे तसं उत्तर मोदी देतील अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. भारतामध्ये नरेंद्र मोदी सारखे प्रधानमंत्री असल्यामुळे पाकिस्ताननी अशा आतंकवादीच्या कितीही कारवाया केल्या तरी आम्ही त्यांना ठोस उत्तर देऊन हे आजच्या जी स्ट्राईक जी यांनी केली त्याच्यावरून नरेंद्र मोदीजींनी सिद्ध केलेलं आहे की तुम्ही जर आमच्यावर अतिरेकी हमला केला तर आम्ही तुमच्या पाकिस्तानामध्ये येऊन तुम्हाला मारू. हे मोदींनी कालच्या स्ट्राईकमध्ये सिद्ध केलेलं आहे. आणि मी पाकिस्तानलाही सांगू इच्छितो की त्यांनी ह्या अशा फालतूच्या मुजोऱ्या भारतासोबत करू नये. भारत हा त्यांचा बापच आहे आणि बापच राहणार आहे हे पाकिस्ताननी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलं म्हणून कुठेतरी सिंदूर हे नाव या ऑपरेशनला देण्यात आलं. बिलकुल बरोबर आहे तुमचं, कारण आमच्या 27 बहिणींचं कुंकू या अतिरेक्यांनी पुसलेलं आहे तर त्याचं उत्तर आम्हाला देणं आवश्यक होतं आणि म्हणून सिंदूर या नावानेच आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. म्हणून मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी या भारताच्या लोकांना हे सांगितलं की मी असेपर्यंत तुम्ही काळजी करू नका, या पाकिस्तानाला आपण पूर्णपणे निपटून टाकू. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, English medium, Hindi medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातम्या संभाजीनगरहून. मंत्री संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद संपन्न. भारत त्रास सहन करत होता, जवानांचे मुंडके कापले, हिंदू असल्याचं विचारून मारलं, याबाबत भारतीय लोकांमध्ये चीड सरकारने समजावून घेतली.
त्यावर पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात आलं पाहिजे. दहशतवादाचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. ऑपरेशन सिंदूर हे नाव विचारपूर्वक दिलंय. पाकिस्तान भिकेला लागलेला देश, तो अतिरेकींच्या जीवावर उडणारा देश आहे. भारतीय सैन्य एकही दहशतवाद्याला सोडणार नाही. भारताची प्रतिमा बदलली. भारताची रणनीती खूप चांगली आहे. नियोजन करून जागा आमची आहे, वेळ आमची, निशाणा आमचा. हा हल्ला वाखाणण्याजोगा आहे. संरक्षण मंत्र्यांना इशारा दिला होता. शरद पवारांवर बोलले, ते राय दुरुस्त आहे. भारत शेवटी भारताने प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. काय पाहिजे? काल रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानावर जो हल्ला केला त्याचा प्रत्येक भारतीयाला आनंद झालेला आहे. प्रत्येक भारतीय समाधानी आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे सर्व सहकारी, सैन्याचे सर्वच तिन्ही दलाचे प्रमुख यांचं अभिनंदनास ते पात्र आहेत. गेली अनेक वर्ष हा त्रास भारत किंवा इथलचे नागरिक हे वेगवेगळ्या पद्धतीने सहन करत होते. जवानाचं सहज मुंडके कापण्यापासून तर निष्पाप असलेल्या लोकांवर हिंदू आहे का मुस्लिम आहे हे विचारून ज्या पद्धतीने हत्याकांड या वेळेला झालं त्याचा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये चीड आणि संताप होता आणि त्याचा बदला ह्या आपण घेतला पाहिजे हे प्रत्येकाचं मत होतं, प्रत्येकाला वाटत होतं आणि ती त्यांची भावना सरकारने समजून घेतली आणि एक चांगलं प्रत्युत्तर त्या पाकिस्तानला दिलं. मला वाटतं हे काल झालेली सुरुवात आहे. ही सुरुवात इतक्या लवकर थांबणार नाही. POK हा आपल्या पूर्ण ताब्यात आला पाहिजे आणि पाकिस्तानचा कंबरडा या पद्धतीने मोडला पाहिजे की भविष्यामध्ये कधीही अतिरेकी कारवाई कुठेही त्यांनी करता कामा नये. पाकिस्तानाला जो अतिरेकाचा अड्डा समजला जातो आहे तो अड्डा उद्ध्वस्त करण्याचं काम सरकारने केलं आहे. म्हणून सर्वसामान्यतर्फे ऑपरेशन सिंदूरसाठी आमच्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा आहेत. सिंदूर हे नाव अत्यंत विचारपूर्वक दिलेलं नाव आहे. पहलगाममध्ये जो काही आता हत्याकांड झालं ज्यामध्ये निष्पाप असलेल्या लोकांना माणसालाच फक्त मारलं आणि त्या विधवा झालेल्या बहिणींना त्यांचे अतिरेकी असा बोलतो कि जाके तुम्हारे मोदी को बोलो कि हमने तुम्हारा सिंदूर पोच दिया है. तर त्याचा उत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर आज झालेलं आहे. तुम्ही आमच्या बहिणीचा सिंदूर पुसण्याचं जे काही काम केलं आहे त्याचा बदला आता आम्ही तुमचा सिंदूरसुद्धा पुसूच शकतो आणि हे चांगलं प्रत्युत्तर मला वाटतं याच्यापेक्षा चांगलं होऊ शकत नाही. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडायला सुरुवात. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरातील बऱ्याच भागांमध्ये पाऊस पडलाय. अचानक आलेल्या पावसामुळे कडक उन्हाळ्यातील उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी नागरिकांची धावपळ उडाली. Namo Buddhaya, Jai Bhim, dear Dhamma friends. On occasion of this Buddha Purnima, we are going to perform first time in Nashik city as a Power Live. This international cultural music concert is organized by People's Media Network. 11th May 2025 को इवनिंग में नासिक के कर्मवीर दादा साहब गायकवाड़ ऑडिटोरियम में ये शो होने जा रहा है. इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ पीस एंड कंपैशन. तो ये सिर्फ कोई संगीत का शो नहीं है. इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ दिस फिलॉसफी. हम मेडिटेशन म्यूज़िक के माध्यम से
मैत्री, करुणा और शांति महसूस करेंगे. सो इफ़ यू आर लुकिंग फॉर इनर पीस, इफ़ यू बिलीव ऑन बुद्धिस्ट फिलोसॉफी ऑफ विजडम एंड कंपैशन, देन दिस इज़ फॉर यू. तो आइए इस ग्लोबल पीस इनिशिएटिव का हिस्सा बनिए, अपने साथ औरों को भी लाइए टू बी द पार्ट ऑफ दिस म्यूजिकल जर्नी एंड टू सेलिब्रेट दिस बुद्ध पूर्णिमा, not just with devotion but with deeper understanding and connection of our Buddhist culture. So don't forget this date, 11th May, Nashik city. Namo Buddhaya, Jai Bhim. बाहु सह समभिनी मित सायुधन्तं गिरिमेखलं उदित घोर ससेनमारं. संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरात बऱ्याच भागांमध्ये पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे कडक उन्हाळ्यातील उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी नागरिकांची धावपळ उडाली. इंडियन आर्मीने क्लेम केलेला आहे. काय नेमकं या सगळ्या Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी पुण्याहून. खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद. आपण सगळे या काळात भारतीय आहोत. आपण देशासोबत आहोत. आपल्या आर्मीचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. भारतीय सैन्याला मानाचा मुजरा. हा निर्णय ज्या पद्धतीने घेतला आहे तो योग्यच आहे. भारत सरकारने दिलेलं ड्राफ्टिंग अप्रतिम आहे. ते सगळ्यांनी वाचा. त्याचं देखील कौतुक. भारताने सांगितलं आहे की हा सगळा क्रूर हल्ला होता आणि आम्ही त्याचा विरोध केलाय. आम्ही दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. कुठल्याही देशाला किंवा सैन्याला टार्गेट केलं नाही. सगळ्या भारतीयांनी वाचा. तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की हा देश महात्मा गांधींच्या मार्गाने चालतो. ज्यांच्या घरात ही दुर्दैवी गोष्ट झाली, ज्यांना वीरमरण आलं, त्यांच्या घरच्यांच्या आयुष्यातील सुख आपण परत आणू शकत नाही. ही लढाई दहशतवादाच्या विरोधात आहे हे भारतानं सांगितलं. नाव काय दिलं तर त्या सरकारच्या मनावर असतं. भारतीय सैन्य जे करतं त्याचं नेहमीच मनापासून मी स्वागत करते. ते कर्तृत्ववान आहेत. आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. इंडियन आर्मीला मानाचा मुजरा. युद्ध आपण लढलो आहोत. आपला इतिहास युद्धाचा आहे. भारत हा एक राजकीय विषय नाही. आम्ही भारतासोबत आहोत हे आम्ही सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं होतं. ही सगळी चर्चा झाली होती. आम्ही सगळे भारतीय आहोत. देशाच्या ऐक्यासाठी पूर्ण ताकदीने सरकार सोबतच आहोत असं सांगितलं होतं. मंत्री राजनाथ सिंह यांचं देखील कौतुक. सरकारचं कौतुक. हे टीका टिप्पणी सूचना करायची वेळ नाही. आम्ही सगळं बैठकीतच सांगितलंय. हे सगळं नाजूकपणे हाताळलं पाहिजे. या काळात आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी शांत राहावं आणि कौतुक करावं. ही वेळ दहशतवादाला हरवायची आहे. हे जग दहशतवादाच्या विरोधात आहे. मॉक ड्रिल्स होतील पण ब्लॅकआउट 4 वाजता कसा होईल मला माहित नाही. मी यावर काहीही बोलणार नाहीये. आता भारताचं ऐक्य एवढेच आहे. भारत सरकार, प्रधानमंत्री आणि त्यांची सगळी टीम अण्णा सहकार्य करण्याची भूमिका हे सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे. खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. इंडियन आर्मीने क्लेम केलेला आहे. काय नेमकं या सगळ्या अर्थातच आपण सगळेच या काळामध्ये एक भारतीय आधी आहोत. त्याच्यामुळे नेशन फर्स्ट. तर आज भारताच्या आपण सगळे बरोबर आहोत, पहिला मुद्दा. दुसरा, आपले जे लष्कर आहेत त्यांचा आपल्या सगळ्यांनाच आणि मला सार्थ अभिमान आहे. आणि आज जी ॲक्शन घेतली याबद्दल मी भारत सरकारच्या ह्या सगळ्या आर्मीला
मानाचा मुजरा करते की त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला आहे आणि नुसता निर्णयाचा विषय नाही, ज्या पद्धतीने तो घेतलेला आहे त्याला जास्त महत्त्व आहे। मी जर भारत सरकारचं स्टेटमेंट पाहिलं असेल आता, ते एक अप्रतिम असं स्टेटमेंट आहे। त्याचं ड्राफ्टिंग जर तुम्ही बारकाईने ऐकलं असेल, इट्स अन आउटस्टँडिंगली ड्राफ्टेड स्टेटमेंट ऑफ द रियालिटी। जे वास्तव आहे ते अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी मांडलेलं आहे। त्यांनी असं त्याच्यात नमूद केलेलं आहे की हा एक डायरेक्ट अटॅक भारतावर झालेला आहे। आमचे पर्यटक तिथे गेले होते, त्यांचीही क्रूर हत्या केलेली आहे। याचा उत्तर आम्ही दिलेलं आहे, पण ते खूप मेजर्ड 3 महत्त्वाचे शब्द त्यांनी वापरले आहेत। इट इज अ व्हेरी फोकस्ड अटॅक, इट्स अ व्हेरी मेजर्ड अटॅक आणि इट्स नॉट अ रिटॅलिएशन अँड इट्स नॉट एस्केलेटिंग। म्हणजे त्यांनी इतका तो व्यवस्थित अटॅक केलेला आहे की जे दहशतवादी आहेत त्या दहशतवाद्याच्या विरोधात हा अटॅक आहे, हा कुठल्याही सिव्हिलियनवरचा अटॅक नाही। तुम्ही तो स्टेटमेंट, माझी विनंती राहील प्रत्येक भारतीयाला की हिंदीमधला आणि इंग्रजीमधलं भारत सरकारचं स्टेटमेंट हे प्रत्येक भारतीयांनी वाचलंच पाहिजे। तुम्हाला सार्थ अभिमान वाटेल की आपण युद्ध हा मार्ग नाही, शांततेच्या मार्गाने, महात्मा गांधींच्या मार्गाने हा देश चालतो आणि त्याच्यामुळे हा जो अटॅक आहे हा दहशतवाद्याच्या विरोधात आहे। हा कुठल्याही व्यक्ती किंवा सिव्हिलियन किंवा महिला किंवा मुलांच्या नाही। त्याबद्दल मी MEA आणि डिफेन्स मंत्रालयाचे खूप खूप कौतुक करते आणि आभारी मानते। शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th commerce and science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुण्यात ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर जल्लोष। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर भाजपकडून जल्लोषाला सुरुवात झाली। हातात तिरंगा आणि भारतीय जवानांचे फोटो घेऊन भाजप कार्यकर्त्या गणपती बाप्पाच्या घोषणा केल्या। भाजप कार्यकर्त्यांकडून दगडूशेठ गणपतीची आरती करण्यात आली आणि कार्यकर्त्यांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती। भारत माता की जय या घोषणेने यावेळी परिसर दणाणून गेला। भारतीय सैन्य वंदे भारत माता की जय, भारत माता की जय। विश्वव्यापी नरेंद्र मोदींचा विजय असो, भारतीय सैन्य दलाचा विजय असो, भारतीय सैन्य दला। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुलेन बॅरेज सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। पुढील बातमी डोंबिवलीहून। एअर स्ट्राईक नंतर डोंबिवलीत जल्लोष करण्यात आला। शिवसेना शिंदे गटाच्या नेतृत्वात जल्लोष करण्यात आलाय। एअर स्ट्राईक नंतर डोंबिवलीमध्ये शिवसेना शहर शाखेच्या पुढाकाराने ढोल ताशांच्या गजरात पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आला। भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईक नंतर डोंबिवलीत शिवसैनिकांनी जल्लोष केलाय। ढोल ताशाच्या तालावर हातात तिरंगा घेत नाचत, फटाके वाजवत, मिठाई वाटून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत आनंद व्यक्त करण्यात आला। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि डोंबिवलीकरांचा सहभाग होता। पहलगाम हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोणे, हेमंत जोशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या दहशतवादी हल्ल्यानंतर कुटुंबीय व स्थानिक नागरिकांकडून पाकिस्तान विरोधात तीव्र संताप व्यक्त करत कारवाईची मागणी होत होती। मात्र काल रात्री भारतीय सैन्याकडून मिशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। यानंतर आज देशभरात आनंद उत्सवाचं वातावरण आहे। डोंबिवलीत जल्लोष, नाचगाण्याने उत्सव साजरा होत आहे। माहिती, जगातल्या सर्व कोपऱ्यातल्या लोकांना माहिती आहे की आपल्या या भारतामध्ये पहलगाम येथे आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम पाकिस्तानच्या अतिरेक्याने पाकिस्तानने केलं
आणि मग आमच्या ते लाडक्या बहिणी जर कुंकू पोचलं असेल तर आम्ही पण त्यांना काही प्रत्युत्तर दिलं पाहिजे. इकडे महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री जेव्हा पहलगाममधल्या पर्यटकांना हल्ला झाला तर डोंबिवलीमध्ये 3 जण होते, त्यांना भेटण्यासाठी त्यांना सांत्वन करण्यासाठी आले होते आणि त्यांनी सांगितलं की साहेब जेव्हा त्या ठिकाणी हल्ला होईल, त्या पाकिस्तानवर हल्ला होईल, तेव्हा आपल्या ह्या लोकांना ती खरी श्रद्धांजली वाहिली जाईल. आणि त्याचप्रमाणे भारताचे लाडके पंतप्रधान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गनिमी कावा आहे तो गनिमी कावा करून आज पाकिस्तानच्या त्या अतिरेक्यांच्या 9 ठिकाणी अतिशय जोरदार हल्ला केला आणि त्या अतिरेक्यांचा खात्मा केला. अजून बरंच बाकी आहे, त्यांच्या घरात घुसून या पंतप्रधान लाडके पंतप्रधान हल्ला केला आणि आज भारत अतिशय आनंदात आहे. संपूर्ण जे अतिरेक्यांनी हल्ला केला, जे शहीद झाले त्यांना आज खरी श्रद्धांजली पोचली गेली असं मला स्वतःला वाटतं. आणि डोंबिवली ग्रामीण असेल, डोंबिवली शहर असेल, आम्ही सर्व जल्लोषात शिवसेना पक्षाच्या वतीने जल्लोष साजरे करतो आणि मी मोदी साहेबांचं आणि अमित शहाचं अभिनंदन करतो. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, न्यूलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी जळगावहून. भुसावळमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. भुसावळ शहर आणि तालुक्यामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह ढगांच्या कडाडात जोरदार पावसानं हजेरी लावली. काल झालेल्या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या आतोनात हाल झाले आणि तरी रस्त्याच्या दुतर्फा असलेली काही झाडे उंदळून पडली होती. त्यातच आज सकाळपासून थोड्याफार प्रमाणात सूर्यदर्शन झालं असलं तरी आज पुन्हा अचानक मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यात जोरदार पावसास सुरुवात झाली आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी कोल्हापूरहून. कोल्हापूरमध्ये साखर पेढे वाटून फटाके फोडून जल्लोष साजरा. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा बदला घ्यावा अशी अखंड देशवासियांची भावना होती. यातच 6 मेच्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 9 दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ला केलाय. यामध्ये पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनांच्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सर्वत्र देशभरात आनंद साजरा केला जात आहे. कोल्हापुरातही कोल्हापूरकरांकडून साखर पेढे वाटून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कोल्हापूरकरांसह सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी भारत माता की जयच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. हल्ला झाला ही सुरुवात झालेली आहे आणि भारतीय सैन्य दल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारत सरकारचं आम्ही खूप मनापासून अभिनंदन करतोय. आमच्या काश्मीरला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांवरती जो भ्याड हल्ला झाला यांचा बदला घेण्यासाठी जे काही भारताने पावलं उचललेली आहेत आणि सुरुवात केलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. आणि आज आम्ही इथं साखर वाटप सुद्धा केलेले आहे, फटाकड्या सुद्धा लावलेल्या आहेत आणि ही सुरुवात अशीच पुढे आता जाणार आहे. पाकिस्तानचा निस्तापूस झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे काही त्यांचे भ्याड हल्ले आणि दहशतवादी संघटना आहे त्याचा खतमा 100% आता होणार आहे. कारण हे भाजप सरकार आहे तसं हे गै सोडणार नाही आणि आता मागे घडल्या तशा गोष्टी पुढे घडतील असं नाही आहे. त्यामुळे पाकिस्ताननं पण अशा काय अंधारात राहू नये की आपल्याला काय भारत देश करू शकणार नाही. त्यांच्याकडे फक्त एकच कुठला तर बॉम्ब आहे म्हणून सांगतात आणि ते आम्हाला भीती घालायला प्रयत्न करतात. पण भारताने किती तयारी केलेली आहे हे त्यांना अजून माहित नाही. भारताच्या नकाच्या धुळीला सुद्धा नाही येते. त्यामुळे ते भारतावरती दरवेळेला मागणेच भ्याड हल्ला करतात. ते पुढे लढू शकत नाहीत. भारतीय नागरिकांना मागणेच ते हल्ला करू शकतात. कारण पाकिस्तान्यांच्या मनगडात ताकद नाही आहे की पुढे येऊन हल्ला करायची
आणि जर वेळ पडली तर आमचा महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्ह्यातला सगळा तरुण हिंदुत्ववादी युवक उद्या बॉर्डरवर जरी जायला लागलं तरी आम्ही सगळीजण ताकदीनं उतरू. यासाठी आम्हाला हा संदेश तुमच्या प्रसार माध्यमातून देखील आम्हाला भारत सरकारला द्यायचा आहे. याचबरोबर आताच्या बातमीपत्रात आपण घेत आहोत छोटीशी विश्रांती. तोपर्यंत पाहत राहा बीबीएस न्यूज नेटवर्क.